आता आपण क्लास 7 हिस्ट्रीचा 4th चॅप्टर बघतोय मुघल्स. तर मुघल्सचं राज्य होतं 16th सेंचुरी टू 17th सेंचुरी. तर मुघलची जे लायनेज होती ते सुरू झालं होतं बाबर पासून. ओके, सो बाबर नंतर होतं हुमायून, त्याच्यानंतर अकबरचा मुलगा जहागीर, नंतर शहाजहान आणि त्याच्यानंतर औरंगजेब. ह्याच्यातला औरंगजेब हा सगळ्यात क्रूर राजा मानला जायचा त्यांच्यामधला, पण हे त्यांचं लायनेज आहे इन जनरल. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. त्याच्यातला आपल्याला या चॅप्टर मध्ये बाबर बद्दल उल्लेख आलाय, अकबर बद्दल आहे आणि जहांगीर बद्दल उल्लेख आहे. तर आता आपण बघूया मुघल 16 to 17 century. Ruling a large territory as the Indian subcontinent with such a diversity of people and cultures was an extremely difficult task for every ruler to accomplish in the Middle Ages. Quite in contrast to their predecessor, the Mughals created an empire that accomplished what had hitherto seemed possible for only short periods of time. From the later half of the 16th century, they expanded their kingdom from Agra and Delhi until in the 17th century they controlled nearly all of the subcontinent. They imposed structures of administration and ideas of governance that outlasted their rule, leaving a political legacy that succeeding rulers of the subcontinent could not ignore. Today, the Prime Minister of India addresses the nation on Independence Day from the ramparts of the Red Fort in Delhi, the residence of the Mughal Emperor. सो ह्याच्यामध्ये दिलंय की इंडिया जे आहे एकदम जे इंडिया जे आहे ते डायव्हर्स कंट्री आहे एकदम, आणि इतकी मोठा व्यापक प्रदेश आहे, वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत. त्याच्यामुळे इंडियामध्ये कोणालाही फार लॉंग ड्युरेशन राज्य करणं जे होतं ते शक्य होत नव्हतं, पण मुघलांनी ते अचीव्ह केलं. लॉंग ड्युरेशन म्हणजे काय, फ्रॉम 16 to 17 सेंचुरी त्यांनी राज्य केलं. बाकीचे राज्य जे होते त्याच्या आधी ते शॉर्ट पिरियड साठी होते. एकदम पण प्रिसाइजली असं म्हणता नाही येणार, पण ठीक आहे, म्हणजे ह्यांच्यापेक्षा शॉर्टर पिरियड मध्ये होते. आणि मुघलांनी मात्र आग्रा दिल्ली पासून ते अगदी जे राज्य काबीज केलं इंडियामध्ये ते म्हणजे फ्रॉम 16 to 17 सेंचुरी त्यांचं राज्य राहिलं. आणि ते कशामुळे राहिलं की त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केला होता. आणि त्यांची लिगसी, आता त्यांनी हे रेड फोर्टचं एक्झाम्पल दिलंय, पण असं म्हटलं जातं आजकाल, असं म्हणतात की रेड फोर्ट जो आहे तो मुघलांनी बांधलेला नव्हता, तो ऑलरेडी एक्झिस्टिंग होता, मुघलांनी त्याला ऑक्युपाय केलं फक्त. बट येस, असं म्हणतात की मुघल एम्पररचं जे होतं रेड फोर्ट होता ते त्याचं रेसिडेन्स मानलं जायचं. तर आता 15 ऑगस्टला आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत ते रेड फोर्ट वरून भाषण करतात. ओके, सो ह्या पेजवरती एवढंच सांगितलं की मुघलांचं गुड ऍडमिनिस्ट्रेशन आणि द वे त्यांनी गव्हर्नन्स इम्प्लिमेंट केला त्याच्यामुळे ते जास्त वर्ष राज्य करू शकले, ही याची समरी लाईन आहे. नेक्स्ट आहे हू वेअर द मुघल्स. द मुघल्स वेअर डिसेंडंट्स ऑफ 2 ग्रेट लायनेजेस ऑफ रूलर्स फ्रॉम देअर. सो आपण पहिले वाचतर मग आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, द मुघल्स वेअर डिसेंडंट्स ऑफ 2 ग्रेट लायनेजेस. फ्रॉम देअर मदर साइड दे वेअर डिसेंडंट्स ऑफ गेंगिस खान, आपण म्हणतो, आपण त्याला बोलायचं चेंगेस खान, died 1227. The Mongol ruler who ruled over parts of China and Central Asia. From their father's side, they were successor of Taimur, who died in 1404. The ruler of Iran, Iraq, and modern day Turkey. However, the Mughals did not like to be called Mughal or Mongol. This was because Genghis Khan's memory was associated with the massacre of innumerable people. It was also linked with Uzbeks, their Mongol competitors. On other hand, the Mughals were proud of their Timurid ancestry, not least of all because their great ancestor had captured Delhi in 1398. They celebrated their genealogy pictorially, each ruler getting a picture made of Timur and himself. सो आता मुघल्स कोण होते, तर मुघल जे आहे हे अफगाणिस्तान, टर्किस्तान, काही लोक जे काही पार्ट्स ऑफ चायना ह्याच्यातून आलेले मुघल म्हणजे मुसलमान, ते तेव्हा तिकडनं इंडियामध्ये आले. तर आता त्यांचे 2 लायनेजेस असतात, प्रत्येक व्यक्तीला 2 लायनेजेस असतात, बरोबर, आईची साईड आणि वडिलांची साईड. तर मुघलांची जी आईकडची साईड आहे ते त्यांचं लायनेज आहे चेंगीस खानचं. ओके, सो चेंगीस खानचं पण त्यांना आवडायचं नाही का, कारण चेंगीस खान जे होता ते चेंगीस खान जो होता तो त्याने खूप लोकांचं मसाकर केलं. ओके, म्हणजे खूप लोकांना त्याने मारलं, म्हणून मुघल किंवा मोंगोल असं स्वतःला ओळखून गेलं, त्यांना आवडायचं नाही. दुसरं काय कारण होतं, ते मुघलांच्या म्हणजे जे चंगेज खानचं जे लायनेज आहे
त्याच्यामध्ये काय उझबेक म्हणून जे आहेत ते त्यांचे कॉम्पिटिटर्स होते. कोण होते? उझबेक. म्हणजे तिकडचं नाव काढलं की त्यांना ते उझबेक पण आठवायचे आणि चंगीज खान पण आवडायचं, त्यामुळे त्यांना ती लायनेज एवढी आवडायची नाही. आणि वडिलांच्या साईडचं त्यांचं लायनेज काय होतं? तर तैमूर. तर तैमूरने सगळ्यात पहिले दिल्ली काबीज केली होती 1398 मध्ये. मग त्याचा त्यांना खूप अभिमान होता की अरे दिल्ली आम्ही काबीज केली ह्याच्यामुळे. सो त्यांना तैमूरचा खूप अभिमान होता. मग हा प्रश्न विचारतील की वाय दे डिडंट लाईक टू बी कॉल्ड मंगोल और वाय डिडंट दे लाईक देअर मदर साइड ऑफ लायनेज. सो मदर साइडची लायनेज आहे चेंगीज खान आणि इकडची लायनेज आहे तैमूर, तिमुरीड. त्याला तिमूर पण म्हणतात पण बोलताना तैमूर बोललं जातं. ओके. नेक्स्ट आहे मुघल मिलिटरी कंपेन्स. बाबर द फर्स्ट मुघल एम्परर फ्रॉम, म्हणजे ह्याचा रूल होता 1526 to 1530, म्हणजे रफली 1500 सेंचुरीमध्ये बाबर सक्सेडेड टू द थ्रॉन ऑफ Fergana in 1494 when he was only 12 years old. He was forced to leave his ancestral throne due to invasion of another Mongol group, the Uzbeks. So म्हणजे उझबेक्स बरोबर त्यांची नेहमी लढाई होत राहायची. कळलं? जे मोगल्स होते ते उझबेक्स बरोबर लढायचे, तर त्याच्यामुळे बाबरला त्याचा अँसेस्ट्रल जो काही थ्रोन होता तो सोडून यायला लागला. आफ्टर इयर्स ऑफ वंडरिंग ही सीज काबुल इन 1504. In 1526 he defeated the Sultan of Delhi Ibrahim Lodi at पानिपत. मग त्यावेळेला कोण होता दिल्लीचा सुलतान? इब्राहिम लोदी at पानिपत. सो ही डिफिटेड इट अँड कॅप्चर्ड दिल्ली अँड आग्रा. ओके. इथे लिहिले कॅनन्स वेअर अन इम्पॉर्टंट ॲडिशन इन 16th century वॉरफेअर. बाबर यूज देम इफेक्टिव्हली इन द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. म्हणजे असं तुम्हाला इमेजेस देऊन त्याचा पण तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतील. सो आता इथे काय कळलं आपल्याला या पेजवरती काय आहे समरी या पेजची काय आहे की मुघलचे 2 लायनेज होते. मदर साइड चेंगेज खान, पण चेंगेज खानची लायनेज त्यांना आवडायची नाही कारण चंगेज खानने इनबरेबल पीपलचं मसाकर केलं होतं. आणि सेकंड म्हणजे चंगेज खान उझबेक, त्यांना इट रिमाइंडेड त्यांचे कॉम्पिटिटर उझबेक्स. सो त्यांना ते कॉम्पिटिटर्स आवडायचे नाही. आणि वडिलांना ओके, मसाकर म्हणजे ठार मारून टाकलं. ब्रुटल किलिंग ऑफ पीपलला म्हणतात मसाकर, म्हणजे जालियनवाला बाग मसाकर आपण म्हणतो ना तसं. मग आणि वडिलांच्या साईडने कुठलं होतं? तैमूर. तर तैमूर लायनेजचा त्यांना अभिमान होता. मग पहिला मुघल मिलिटरी कंपेन्स, बरेचसे मिलिटरी कंपेन्स मुघल्सनी हे केले होते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोणी कॅप्चर केलं? दिल्ली. बाबरने कॅप्चर केलं. आणि बाबरने कोणाला हरवलं? इब्राहिम लोदीला पानिपतमध्ये हरवलं आणि दिल्ली आणि आग्रा कॅप्चर केलं. मग आता ह्या मॅप मध्ये दाखवले मिलिटरी कंपेन्स अंडर अकबर अँड औरंगजेब. मग त्यांनी कुठले कुठले मिलिटरी कंपेन्स केले, म्हणजे कुठली कुठली जिंकले ते दाखवले. मग इथे बिजापूर आहे, गोवळकोंडा आहे, अहमदनगर, बेरार, हे गोंदवाडा, ओरिसा, बेंगॉल, पटना, गुजरात, चित्तूर, म्हणजे ऑलमोस्ट सगळं त्यांनी हळूहळू करत त्यांनी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला होता. ओके. आता मुघल मॅरेजेस विथ द राजपूत. खरं तर राजपूत म्हणजे एकदमच म्हणतात ना वीरता पूर्ण, म्हणजे राजपूतांनी खूप रेजिस्ट केलं खरं तर मुघलांना. काही राजपूत होते की ज्यांनी मुलांबरोबर रोटीबेटी व्यवहार केला. रोटीबेटी व्यवहार म्हणजे काय की आपली मुलगी त्यांना लग्नामध्ये द्यायची, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं आपल्यावरती हल्ला होणार नाही असं. आणि काही काही राजपूत मात्र शेवटपर्यंत त्यांच्याशी लढत राहिले, जसे राणा प्रताप सिंह. आता राणा प्रताप सिंह बद्दल याच्यामध्ये काय आलं नाहीये पण सांगते. ओके. द मुघल मॅरेजेस विथ द राजपूत. द मदर ऑफ जहांगीर वॉज अ कच्छवा प्रिन्सेस, डॉटर ऑफ द राजपूत रुलर अंबर, मॉडर्न डे जयपूर. म्हणजे आता जहागीरची मदर म्हणजेच कोण? अकबरची बायको. म्हणजे वन ऑफ अकबरची बायको कोण होती? कच्छवाची प्रिन्सेस होती. म्हणजे ती कुठली होती? डॉटर ऑफ अंबर किंवा जयपूर. अंबर फोर्ट जो आहे जयपूरमध्ये खूप फेमस आहे. आणि द मदर ऑफ शहाजहान वॉज राठोड प्रिन्सेस, डॉटर ऑफ राजपूत रुलर ऑफ मारवार म्हणजे जोधपूर. मग आता मुघल ट्रॅडिशन ऑफ सक्सेशन. द मुघल डिड नॉट बिलीव्ह इन द रूल ऑफ primogeniture where the eldest son inherited his father estate. Instead, they followed the Mughal and Timurid custom of Kaparsanari inheritance. Okay, or a division of the inheritance among all the sons. Which do you think is a fairer division of inheritance? Primogeniture or कोपारसनरी. कोपारसनरी. ओके. सो प्रायमोजेनिचर म्हणजे काय की प्रत्येक ह्याच्यामध्ये काय होतं की जो मोठा मुलगा असतो राजाचा, बरोबर, तो राजाचा मोठा मुलगा राजा होणार किंवा राजाच्या मोठ्या मुलाला सगळं मिळणार. असं पण अशा प्रकारे पण संपत्तीचं विभाजन होऊ शकतं. किंवा आता सगळ्या मुलांमध्ये भांडणं नको, मोठ्याला केलं तर लहान मुलं भांडतील,
म्हणून सगळ्या मुलांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं असं पण होऊ शकतं. सो त्यांनी कोपार्सनरी इनहेरिटन्स फॉलो करण्याचा प्रयत्न केला, पण बऱ्याच ह्याच्यामध्ये नंतर नंतर काय झालं, जसं औरंगजेबाने काय केलं, औरंगजेब हा काही शहाजहानचा मोठा मुलगा पण नव्हता किंवा काहीच नव्हता आणि त्याला डिस्ट्रीब्यूट पण नको होतं, म्हणून त्यांनी स्वतःच्याच वडिलांना तुरुंगात टाकला आणि त्यांचं सगळं कॅप्चर केलं होतं. ओके, सो म्हणजे आयडियली त्यांना हे फॉलो करायचं होतं, पण मग नंतर ते प्रत्येकाने फॉलो केलंच असं काही नाहीये. नंतर मुघल रिलेशनशिप विथ अदर रूलर्स. द मुघल रूलर्स campaigned constantly against rulers who refused to accept their authority. But as the Mughals became powerful, many other rulers also joined them voluntarily. The Rajputs are a good example of this. Many of them married their daughters into Mughal families and received high position, but many registered as well. म्हणजे जे आपण आता मगाशी बोललो की रोटी बेटी व्यवहार केला, म्हणजे पहिले पहिले मुघलांना बऱ्याच लोकांनी खूप म्हणजे रेजिस्टन्स केला, पण नंतर नंतर त्यांची पॉवर वाढत गेली, बरोबर. ते जसं जसं जास्तीत जास्त कॅप्चर करत गेले, मग त्यांची पॉवर वाढत गेली, मग काय काय लोकांनी त्यांना सबमिट केलं, काय काय लोक सध्या तरी पण त्यांच्याशी भांडत राहिले. ओके, नेक्स्ट आहे द सिसोदिया राजपूट्स ऑफ मेवार. मग सिसोदिया राजपूत कुठले आहेत, मेवारचे, हे विचारणार. रिफ्यूज टू ऍक्सेप्ट मुघल ऑथॉरिटी for a long time. Once defeated, however, they were honorably treated by the Mughals, given their lands kiwa watan back as assignments, watan jahagir. The careful balance between defeating but not humiliating their opponents enabled the Mughals to extend their influence over many kings and chieftains, but it was difficult to keep this balance all the time. म्हणजे काय, सिसोदिया राजपूतने त्यांना बरेच वर्ष त्यांच्याशी लढाई केली, त्यांना रेजिस्ट केलं, पण मग अल्टिमेटली त्यांचा पराभव झाला. पण मग मुलांनी त्यांना ऑनरेबली ट्रीट केलं, कारण काय, आता आपल्याला नाहीतरी ते आलेच आहेत, परत त्यांच्याशी चांगलं न वागून त्यांचा रेजिस्टन्स कशाला हे ठेवा, म्हणून त्यांनी टॅक्टफुली आपल्या जे जे लोक त्यांच्या म्हणजे ज्यांना त्यांनी जिंकलं त्यांच्याशी टॅक्टफुली वागून त्यांना ह्युमिलेट नाही केलं आणि त्यांना आपल्या बाजूने वळून घेतलं. मग आता मनसबदार अँड जहागीरदार्स. As the empire expanded to encompass different regions, the Mughals recruited diverse bodies of people. From a small nucleus of Turkish nobles, they expanded to include Iranians, Indians, Muslim, Afghan, Rajput, Marathas and other groups. म्हणजे हे सगळे ग्रुप्स काय होते इंडियामध्ये, काय ज्या ज्या पार्ट्स वरती, म्हणजे तेव्हाचं जे इंडिया होतं ते आत्ताच्या ह्याच्यापेक्षा एक्सपांडेड होतं, म्हणून त्याच्यामध्ये अफगाण वगैरे पण लिहिलं आहे. तर ह्या वेगवेगळ्या कम्युनिटीज वरती त्यांनी रूल केलं. पण मग जसं रूल वाढत झाला तसं ते मुघल शेवटी बाहेरून आले होते, बरोबर. सो त्यांच्याकडे तेवढं बळ आहे का सगळ्यांना हे करण्यासाठी, मग त्यांनी कसं केलं की त्यांची सेना वाढवत गेले. मग नुसत्या सेनाला पगार देऊन तसं नाही, मग त्यांनी मनसबदार, जहागीरदार, जमीनदार हे सगळे नेमले, म्हणजे त्यांचा अंमल दूर दूर तलक पसरवण्यासाठी. ओके, सो दोज हू जॉईन मुघल सर्व्हिसेस वेर एनरोल्ड एज मनसबदार. मग कोण मनसबदार कोण आहे की ज्यांनी मुघल सर्व्हिसेस जॉईन केली. द टर्म मनसबदार रेफर्स टू एन इंडिव्हिज्युअल हू होल्ड्स अ मनसब. मनसब म्हणजेच काय, काइंड ऑफ जहागीर किंवा वतन, एखादं स्पेसिफिक त्याला एक प्रदेश दिला की हा तू आता ह्याला तू हँडल करायचंय. meaning a position or rank. It was a grading system used by Mughals to fix rank, salary and military responsibilities. म्हणजेच काय, त्याला मनसब दिली म्हणजे त्याला एक पोझिशन दिला की या पर्टिक्युलर एरियाचं हे पोझिशन तुला दिलेली आहे, तू ह्याचा मनसब आहे. मग मनसब मध्ये काय काय हे केलं जातं, रँक, सॅलरी अँड मिलिटरी रिस्पॉन्सिबिलिटीज. रँक अँड सॅलरी वर डिटरमाइंड बाय अ न्यूमरिकल व्हॅल्यू कॉल्ड झाट. ओके, मग आता प्रत्येक कितीतरी मनसबदार असतील, आता काही मनसबदार छोट्या एरियाचे असतील, काही मोठ्या एरियाचे असतील, करेक्ट. मग त्यांचा रँक, सॅलरी, मिलिटरी रिस्पॉन्सिबिलिटीज कसे डिसाईड करणार, त्यांचे काही रूल्स होते. रँक अँड सॅलरी वेर डिटरमाइंड बाय न्यूमरिकल व्हॅल्यू कॉल्ड झाट. The higher the zat, the more prestigious was the noble position in the court and larger his salary. Okay, म्हणजे आता nobles with zat of 5,000 were ranked higher than those of 1,000. In Akbar reign there were 29 mansabdar zat. But number of mansabdar had increased. Would this have more expenditure? किती maybe. ओके, त्याच्याप्रमाणे त्यांची रँक नंबर
Mansabdar horses branded and received money to Mansabdar received the salaries as Jagirs, which were somewhat like iktas, but unlike these most side in or they only had rights to revenue of their assignments, which was collected from them by their servants, while the mansabdar themselves served in some other parts of the country. मग आता मनसबदार जहागीरदार म्हणजे काय की मनसब एक रँक आहे, म्हणजे एक पोझिशन आहे. जसं आपण म्हणतो ना सरदार आहे, मग त्या सरदारीला एक म्हणजे आता मोठं जे स्टेट आहे ते छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये डिवाइड करणार आणि मग ही मनसब ही तुला दिली मनसब, म्हणजे हा जो एरिया आहे ही जी लोकेशन आहे त्याला म्हणतात जहागीर. त्या जहागीर मधनं जो काही रेव्हेन्यू येतो त्या रेव्हेन्यू कोणाला मिळणार, मनसबला कलेक्ट पण करायचंय आणि त्याला तो रेव्हेन्यू त्याला मिळणार पण. त्या रेव्हेन्यूने तो काय करणार, तो मिलिटरी मेंटेन करणार, बरोबर, तो स्वतःचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन मेंटेन करणार. पण मुक्तीज जसं मुक्तीजना एकता दिलं होतं तर मुक्तीज ते तिकडेच राहायचे, बरोबर. पण ह्यांचं तसं नाहीये. मनसबदार काय त्या जहागीरमध्ये त्यांना राहायला वगैरे नाही, जहागीरदार त्यांना फक्त रेव्हेन्यू कलेक्शन साठी दिली होती, म्हणजे ती जहागीर होती राजाचीच, त्यांना फक्त ती अलॉट केलेली होती. ओके, मग त्यांचे सर्वंट तिकडनं कलेक्ट करायचे. हे अर्थ झाला मनसबदार आणि जहागीर यांचा. सो आपण या पेजवर बघितलं की सिसोदिया राजपूतनी त्यांच्याशी बरेच वर्ष फाईट केलं, अल्टिमेटली मुघल्स जिंकले, पण मुघलांनी त्यांना ह्युमिलेट नाही केलं आणि त्यांना आपल्या बाजूनी वळवून घेतलं. आणि मग बघितलं मनसबदार आणि जहागीरदार काय आहे. मनसब हा एक रँक आहे, पोझिशन आहे, त्या रँक प्रमाणे त्या व्यक्तीची सॅलरी, त्याचं रँक आणि त्याचं मिलिटरी रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे हे डिसाईड केलं जायचं. आणि ते डिसाईड केलं जायचं एक न्यूमरिकल व्हॅल्यू झॅट वरून, म्हणजे ज्याची झॅट जेवढं झट किंवा झॅट जोग आहे, झॅट जेवढी जास्त तेवढं त्या माणसाची पोझिशन जास्त. आणि मनसबदार स्वतः काही त्या जहागीरमध्ये राहायचा नाही, तो आपल्या सर्वंटकडनं कलेक्ट करायचा. मग नेक्स्ट आहे इन अकबर लीन these jagirs were carefully assessed so that their revenues were roughly equal to the salary of the mansabdar. By Aurangzeb reign this was no longer the case and the actual revenue collected was often less than the granted sum. There was also a huge increase in the number of mansabdar, which meant a long wait before they received a jagir. These and other factors created a shortage in the number of jagirs. As a result, many jagirdars trying to extract as much revenue as possible while they had a jagir. Aurangzeb was unable to control this development in the last year of his reign, and the peasantry therefore suffered tremendously. म्हणजे त्या जागीरमध्ये जे काही पेझेंट्रीज असणार त्यांच्याकडनंच ते लोक रेव्हेन्यू गोळा करणार, बरोबर. मग अकबरला तो बॅलन्स साधता आला होता, म्हणजे त्या मनसबदाराला तेवढीच जागीर देणार जेवढी त्याला सॅलरी द्यायची, म्हणजे त्या पर्टिक्युलर जागीरमधनं तेवढाच रेव्हेन्यू जनरेट होणार जेवढी त्याची सॅलरी आहे. पण जेव्हा औरंगजेबचं रेन आलं तेव्हा त्याला हा बॅलन्स मेंटेन नाही करता आला. त्यामुळे काय व्हायला लागलं की मनसबदाराला जागीर तर मिळायची पण त्याला जेवढे पैसे मिळायला पाहिजे तेवढे त्या जागीरमधनं मिळायचे नाही. मग असं कोण करेल का काम, कमी पैशावरती करेल तर नाही करणार. आणि प्लस काय झालेलं की भरपूर सारे मनसबदार होते आणि मग जहागीर तर जे त्याचं राज्य आहे ते तर लिमिटेड असतात ना, मग त्यांना जहागीर पण वेळेवर मिळायची नाही. मग त्याच्यामुळे सगळं काय झालं, सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते तेव्हा. आणि मनसबदारांच्या जी ही आहे सॅवर, त्यांना म्हणतात, त्यांच्या आर्मीला म्हणतात सवर आणि किंवा कॅव्हलरीमॅन. सो आता जप्त अँड जमीनदार. द मेन सोर्स ऑफ इन्कम अवेलेबल टू मुघल रूलर्स वॉज टॅक्स ऑन द प्रोड्यूस ऑफ द पेझेंट्री. म्हणजे राजा कोणी असो, आपण आधीच्या ह्याच्यामध्ये पण बघितलं किंवा आता आपण मॉडर्न डे मध्ये पण बघतो, आपण सुद्धा टॅक्स भरतो. सो राज्य चालवण्यासाठी तुम्हाला टॅक्सेस हे कलेक्ट करायलाच लागतात आणि ते टॅक्सेसच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या प्रजेला वेगवेगळे फॅसिलिटीज द्यायला लागतात. The main source of income available to Mughal ruler was tax on the produce of the peasantry. In most places, peasants paid taxes through the rural elites, that is the headman or the local chieftain. The Mughal used one term, zamindar, to describe all the intermediaries where they were local headmen of villages or powerful chieftain. म्हणजे काय की आता मनसबदार झाले, आता जमीनदार, म्हणजे जे छोट्या छोट्या विलेजेस मध्ये जे टॅक्स वगैरे कलेक्ट करतात, म्हणजे त्या गावचा मूळ चीफ असेल किंवा ज्याच्याकडे भरपूर लँड आहे त्यांना काय म्हणणार, जमीनदार. अकबर्स रेव्हेन्यू मिनिस्टर टोडरमल, मग हे विचारतील हु वॉज रेव्हेन्यू मिनिस्टर ऑफ अकबर, टोडरमल. ही कॅरीड आउट केअरफुल सर्वे ऑफ क्रॉप यील्ड्स, प्राइसेस अँड एरियाज कल्टिवेटेड फॉर 10 year पिरियड. म्हणजे 10 year त्याने स्टडीज केला, 1570 to 1580. On the basis of this data,
Tax was fixed on each crop in cash. Each province was divided into revenue circle with its own schedule of revenue rates for individual crops. This revenue system was known as ZAP. Okay, त्याला हे पण विचारतील what is ZAP. So revenue system implemented by Mughals is ZAP. It was prevalent in those areas where Mughal administrators could survey the land and keep very careful accounts. This was not possible in province such as Gujarat and Bengal. ओके, म्हणजे गुजरात आणि बेंगॉल मध्ये ते हे नाही करू शकले. म्हणजे तोडरमलने एकदम डिटेल सर्वे केला की कुठली हे कुठला एरिया आहे, मग या एरियामध्ये कुठले क्रॉप येतात, मग त्या क्रॉपला बाजारात किती व्हॅल्यू आहे. म्हणजे आता सपोज एखादं डाळी आहे, डाळी महागच असतात ना, म्हणजे डाळी जो शेतकरी पिकवतो त्याला जास्त पैसे मिळणार, मग त्याला जास्त टॅक्स. अशा प्रकारे त्यांनी त्या त्या रिजन प्रमाणे त्या रिजन मध्ये कुठले क्रॉप म्हणजे कुठली पिकं येतात त्याच्याप्रमाणे त्यांनी एक टॅक्सेशन सिस्टीम बनवली होती. ओके, आणि कोण होता त्यांचा, अकबरचा रेव्हेन्यू मिनिस्टर होता तोडरमल. मग आपण आता ह्याचं काय इन शॉर्ट इथे काय बघितलं समरी की मनसबदार अकबरच्या वेळेपर्यंत मनसबदारचं कंट्रोल्ड होतं. म्हणजे त्यांचं जे सिस्टीम होती ती कंट्रोल्ड होती. औरंगजेबाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावरचा कंट्रोल सुटला. आणि जप्त आणि जमीनदार काय म्हणजे गावच्या लेवलला सुद्धा जे म्हणजे कुठला पण राजा असो, जसं मुघल पण टॅक्स वरतीच डिपेंडंट होते. मग टॅक्स कोणाला लावणार, प्रोड्युसर्स, कुठलाही काही प्रोड्यूस करणारा शेतकरी असेल, क्राफ्ट्समन असेल, आर्टिस्ट असेल, काहीतरी प्रोड्यूस करणाऱ्यावरती टॅक्स लावणार. मग ते टॅक्स कोणाकडून गोळा करायचे, जमीनदार असायचे. म्हणजे प्रत्येक गावाचं कोणीतरी मेन असेल किंवा गावामध्ये कोणीतरी पॉवरफुल असेल त्याला जमीनदार म्हटलं जायचं. आणि ही रेव्हेन्यू सिस्टीम कोणी केली होती, अकबरच्या रेव्हेन्यू मिनिस्टर तोडरमलने. हे आपण बघितलं. आता इथे आहे इन सम एरियाज द जमीनदार्स एक्सरसाइज अ ग्रेट डील ऑफ पॉवर. द एक्सप्लॉयटेशन बाय मुघल ऍडमिनिस्ट्रेटर could drive them to rebellion. Sometimes zamindars and peasants of the same caste allied in a rebelling against Mughal authority. These peasants revolts challenged the stability of the Mughal empire from the end of the 17th century. म्हणजे काय झालं हळूहळू, म्हणजे ते जमीनदार आहेत ते जमीनदार सुद्धा चॅलेंज करायला लागले. किंवा आता एखाद्या गावातल्या पेझेंटरीज सुद्धा तेवढेच पॉवरफुल आहेत जेवढे जमीनदार आहेत. मग ते पेझेंटरीज जमीनदाराला चॅलेंज करायला लागले किंवा जमीनदार आणि पेझेंटरी एकत्र मिळून मुघलना चॅलेंज करायला लागले. ज्यांचा फायदा कमी झाला, ज्याला फायदा कमी मिळायला लागणार तो चॅलेंज करणार. बरोबर, असा हळूहळू मुघलांचा अस्त होत गेला 17th सेंचुरीमध्ये. आता अकबरनामा आणि ऐने अकबरी. मग आपण बघितलं होतं की पहिलेचे रूलर्स काय करायचे की प्रशस्ती लिहून घ्यायची आपली, राईट. सो दिस इज ऑल्सो काइंड ऑफ प्रशस्ती ओनली. Akbar ordered one of his close friend and courtier Abul Fazl to write a history of his reign. Abul Fazl wrote 3-volume history of Akbar's reign, titled Akbarnama. The first volume dealt with Akbar's ancestor and the second volume recorded the events of Akbar's reign. The third volume is Ain-e Akbari. It deals with the Akbar's administration, household, army, revenues, and the geography of his empire. It also provides rich detail about the tradition and the culture of the people living in India. The most interesting aspect about the Ain-e Akbari is its rich statistical details about the things as diverse as crops, yield, prices, wages, revenue. म्हणजे काय, अकबरनामा लिहिला कोणी लिहिला, अकबरच्याच कोर्टमध्ये असलेल्याने अबुल फजलने. त्याचे किती व्हॉल्युम्स आहेत, 3 व्हॉल्युम्स. फर्स्ट व्हॉल्युम मध्ये काय लिहिलं की अकबरची अकबरचा वंशावळ कोण आहे, अँसेस्टर कोण आहे. सेकंड व्हॉल्युम मध्ये काय लिहिलं की त्याच्या काय काय इव्हेंट झाले त्याच्या रेन मध्ये, म्हणजे त्याने कुठे कुठे कोणाकोणाला कब्जा केला, काय केला. आणि तो तिसरा व्हॉल्युम आहे तो आहे ऐन-ए अकबरी. ऐन-ए अकबरी मध्ये सगळेच डिटेल्स आहेत. म्हणजे काय की अकबरचं जे काही साम्राज्य होतं त्याचे कल्चरल डिटेल्स काय, ट्रेडिशन डिटेल्स काय, तिकडची लोक कशी आहेत, ते कुठल्या प्रकारची शेती करतात, काय पिकं घेतात, आणि ह्याचं सगळ्याचं त्यांनी स्टॅटिस्टिकली डेटा देऊन त्यांनी सगळं डिस्क्रिप्शन केलंय. त्याचं आहे थर्ड व्हॉल्युम आहे ऐन-ए अकबरी. आता नेक्स्ट आहे नूरजहां इन्फ्लुएन्स इन जहागीर कोर्ट. मग नूरजहां कोण होती, नूरजहां इन्फ्लुएन्स इन जहागीर कोर्ट. मेहरुन्निसा married the emperor Jahangir in 1611 and received the title नूरजहां. म्हणजे नूरजहां ही जहांगीरची बायको होती. तिचं नाव म्हणजे मेहरुन्निसा हे तिचं नाव आहे, तिला टायटल मिळालं नूरजहां. ओके, आणि शी रिमेन्ड एक्स्ट्रीमली रॉयल अँड सपोर्टिव्ह टू द मोनार्क. As a mark of honor, Jahangir stuck silver coins bearing his own title on one side and on the other inscription stuck the name of the queen Begum Noor Jahan. ओके, म्हणजे ती जहांगीरची बायको आहे कोण, नूरजहां.
आणि तिच्या म्हणजे नूरजहाँ तिचं टायटल आहे आणि जहागीरने तिला म्हणजे तिने जे काही सर्व्हिसेस दिल्या म्हणजे शी वॉज ऑलवेज व्हेरी लॉयल, सो खुश होऊन तिला पण मुद्रा तिची बनवली. द adjoining document is an order or farman of Noorjah. The square seal states command of her most sublime and elevated majesty Noorjah Padshah Begum. The round seal states by the son of Shah Jahangir. She became as brilliant as the moon. May Noorjah Padshah be the lady of the age. हे असं ह्याच्यामध्ये लिहिलंय. फरमान म्हणजे काय, मुसलमान लोक जे काही लेटर्स द्यायचे किंवा काही रूल काढायचे त्याला म्हणतात फरमान्स. आता हे सुलई कुल ह्याच्यावरती पण बरेचसे क्वेश्चन येतील. इट इज लाईक अ रिलिजियस रायटिंग. So Akbar's son described his father policy Sulay Kul in the following word. As in wide expanses of divine compassion, there is a room for all classes and the followers of all creeds. So in his imperial dominions, which on all sides were limited only by the sea, there was room for the professor of opposite religions and for the beliefs, good and bad, and the road to intolerance was closed. Sunnis and Shias met in one mosque and Christians and Jews in church to pay. He consistently followed the principle of universal peace. म्हणजे हे सुलई कुल म्हणजे काय लिहिलंय, युनिव्हर्सल पीस. म्हणजे त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला की अकबराच्या राज्यामध्ये जास्त काही भेदभाव नव्हते. नाही तर जसे नंतर सुन्नी आणि शियामध्ये प्रॉब्लेम्स, म्हणजे सुन्नी आणि शिया बोथ आर मुस्लिम्स, पण तरी ते एकमेकांबरोबर दे वर नॉट जेलिंग इन विथ वन अनदर. सिमिलरली ख्रिश्चन्स अँड ज्यूजचं पण होतं, पण अकबराच्या रीनमध्ये असं काही नव्हतं, भेदभाव कमी होते कारण अकबराचा युनिव्हर्सल पीस वरती विश्वास होता. हे कशामध्ये लिहिलंय, सुलई कुलमध्ये. आणि सुलई कुल कोणी लिहिलंय, जहागीरने लिहिलंय. द मुघल, जहागीर कोण होता, अकबरचा मुलगा. The Mughal Empire in the 17th century and after. The administrative and military efficiency of the Mughal Empire led to great economic and commercial prosperity. International travelers describe it as the fable land of wealth, but these same visitors were also appalled at the state of poverty. आता हे बघ, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं होतं, ते बाहेरून आले आणि जी त्यांच्याकडे जे संपत्ती होती ती संपत्ती शेवटी इंडियातलीच होती. इंडियातली संपत्ती त्यांनी लुटली, पण त्याच्यामुळे ते काय झाले, ते खूप श्रीमंत झाले. का, कारण तो पैसा स्वतःकडे कसा घ्यायचा ते त्यांना कळलं. ओके, सो ते खूप श्रीमंत झाले कारण त्यांची मिलिटरी एफिशियन्सी पण होती, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन पण चांगलं होतं. मग त्यांच्याकडे भरपूर पैसा आला, संपत्ती आली. पण त्याचबरोबर काय झालं की संपत्ती कुठून गेली, इंडियामधनच गेली, बरोबर. त्यामुळे राजे श्रीमंत झाले, पण जे इंडियाच्या मधले जे कॉमन लोक होते ते जास्तीत जास्त गरीब व्हायला लागले, कारण सगळे टॅक्स वगैरे कोण देणार, तेच देणार. सो त्याने हा जो कॉन्ट्रास्ट होता तो काही जे फॉरेन लोक तिकडे फिरायला यायचे त्यांनी हा कॉन्ट्रास्ट बघितला. सो त्यांनी काय म्हटलं की द स्टेट ऑफ पॉवर्टी दॅट एक्झिस्टेड साइड बाय साइड विथ द ग्रेटेस्ट ऑप्युलन्स, the inequalities were glaring. Documents from the 20th year of Shahjahan's reign inform us that the higher ranking Mansabdar were only 445 in number out of total of 8,000. This small number, a mere 5.6% of the total number of Mansabdar, received 61.5% of total estimated revenue of the empire as salary for themselves and their troopers. म्हणजे काय की विषमता वाढत गेली नंतर हळूहळू, की जे हायर लेवलचे मनसबदार होते किंवा राजा स्वतः आणि हायर लेवलचे मनसबदार किंवा जे मेन लोक होते ते श्रीमंत व्हायला लागले. गरीब लोक किंवा इव्हन रँकिंग मध्ये जे खाली आहेत त्यांच्याकडे पॉवर्टी व्हायला लागली. The Mughal Emperor and their Mansabdar spent a great deal of their income on salaries and goods. This expenditure benefited the artisan and peasantry who supplied them with goods and produce. But the scale of revenue collection left very little for investment in the hands of the primary producer, the peasants and the artisan. The poorest among them lived from hand to mouth and they could hardly consider investing in additional resources, tools and supplies. म्हणजे काय की मुघलच्या आणि मनसबदारांच्या मुळे काम पण मिळायची पिझेंट्रीज आणि हे ना, पण त्यांना टॅक्सेस पण खूप द्यायला लागायचे. मग ते त्यांची कमाई जेवढी आहे, जरी कमाई जास्त आहे पण तेवढ्याच प्रमाणात टॅक्सेस पण जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये काही राहायचंच नाही.
So the wealthier peasantry and artisanal group, the merchant and bankers profited in this economic world. म्हणजे काय, जे गरीब होते ते बिचारे अजून अजून गरीब व्हायला लागले, त्यांना हातातोंडाची मिळवणी करताना कठीण व्हायला लागलं, आणि जे श्रीमंत होते ते अजून श्रीमंत होत गेले. म्हणजे काय, विषमता जी होती ती जास्त व्हायला लागली. The enormous wealth and resources commanded by the Mughal elite made them an extremely powerful group of people in the late 17th century. As the authority of the Mughal Empire slowly declined, his servants emerged as powerful centers of power in the region. They constituted a new dynasties and held the command of province like Hyderabad and Awadh. म्हणजे काय, जे मनसबदार होते पहिले, म्हणजे पहिले काय मुघल पॉवरफुल होते, सो मनसबदार वगैरे त्यांच्या अंडर होते. मग हळूहळू मुघलांची पॉवर डिक्रीज होत गेली आणि मनसबदार किंवा जहागीरदार किंवा हे जे जमीनदार होते, पेझेंट्रीज होते, जे काही श्रीमंत होते, ते पॉवरफुल होत गेले. मग असं त्यांनी स्वतःच डायनेस्टीज स्थापन करायला सुरुवात केली. मग त्याचं एक्झाम्पल आहे हैदराबाद अँड अवध. Although they continue to recognize the Mughal emperor in Delhi as their master, by the 18th century, the province of the empire had consolidated their independent political identities. Okay. सो अशा प्रकारे हा मुघल चॅप्टर झालेला आहे. चॅप्टर एक्सप्लेनेशन आपण शॉर्ट नोट्स दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर अशा प्रकारे तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि त्याने तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मदत होत असेल, समजा तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.